नमस्ते. मी सुयोग शिंदे सर आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण पुन्हा एकदा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल RMS या झालेल्या परीक्षेबद्दल अत्यंत महत्वाच्या गोष्टींसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. नुकताच राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे मार्क्स विद्यार्थ्यांचे कळलेले आहेत किंवा आपल्याला ऑनलाईन मुलांचा रिझल्ट कार्ड त्या ठिकाणी रिझल्ट कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी बऱ्याचशा मुलांना इंटरव्ह्यू कॉल लेटर देखील आलेला आहे. हे इंटरव्ह्यू कॉल लेटर आल्यानंतर मात्र काही मुलांना मार्क्स कमी असून देखील इंटरव्ह्यू कॉल लेटर आलेला आहे आणि काही मुलांना मार्क जास्त असून देखील इंटरव्ह्यूचं कॉल लेटर आलेलं नाही. अशा बरेच प्रश्न पालकांच्या मनामध्ये किंवा बऱ्याच पालकांना मार्क्स दिसत आहेत परंतु कॉल लेटर कुठं बघायचं आणि कुठून डाउनलोड करायचं हे माहिती नाही. यासाठी आणि पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण आज हा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या इंटरव्ह्यू कॉल लेटर तसेच रिझल्ट साठी अत्यंत माहिती पुरवणारा महत्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ बनवत आहोत. सर्वांनी आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे आणि हे झालेले रिझल्ट कसे पाहायचे, कॉल लेटर कसं पाहायचं बघूयात. या ठिकाणी आपण इंटरनेटवरती RMS अशा पद्धतीने सर्च करूया. RMS सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज दिसेल. याच्यामध्ये जी काय तुम्हाला पहिली लिंक आहे त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचं हे पेज तुम्हाला पाहायला मिळेल. या पेज मध्ये स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला सेट कॉर्नर हा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन किंवा हा कॉर्नर दिसतो. ह्याच्यामध्ये लिस्ट ऑफ क्लास 6 कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू या ठिकाणी क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही इथं बघू शकता शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू अंडर द कॅटेगरी. मुलं राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला सिलेक्ट होत असताना व्हॅरियस कॅटेगरी थ्रू त्यांचं सिलेक्शन होत असतं. सो तुम्ही ज्या कॅटेगरी मधून आहात त्या कॅटेगरीचं तुम्ही या ठिकाणी जे काय PDF आहे ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून देखील तुमच्या मुलाचं सिलेक्शन इंटरव्ह्यू साठी झालंय का नाही हे तुम्ही बघू शकता. यामध्ये सिव्हिलियन बॉयज जनरल, सिव्हिलियन बॉयज, सिव्हिलियन OBC बॉयज आहे, सिव्हिलियन SC बॉयज आहे, सिव्हिलियन ST बॉयज आहे, सिव्हिलियन गर्ल्स वगैरे तुम्ही या सिव्हिलियन कॅटेगरीज बघू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मध्ये सिव्हिलियन साठी ओनली 10% सीट आहे आणि त्याच्यामध्ये सिव्हिलियन मध्ये जनरल, OBC, SC, ST अशा व्हॅरियस कॅटेगरीज आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त 90% रिझर्वेशन हे GCO जनरल, OBC, SC, ST ह्यांच्यासाठी या कॅटेगरीसाठी जास्त रिझर्वेशन आहे. तर तुम्ही किल्ड इन ऍक्शन यासाठी आणखी स्पेशल रिझर्वेशन आहे. सो GCO म्हणजे काय तर जे डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये आहेत, डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये आहेत आणि SC कॅटेगरी आहे, डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये आहे आणि OBC कॅटेगरी आहे, डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जनरल यांच्या वेगळ्या मेरिट लिस्ट आहे. सो SC कॅटेगरी नक्की कुठं बघायचं, सिव्हिलियन मध्ये बघायचं का GCO मध्ये बघायचं हे समजलं पाहिजे. जे लोक डिफेन्स मध्ये रिलेट नाहीये, डिफेन्स मध्ये सर्व्हिसला नाहीयेत त्यांनी SC सिव्हिलियन मध्ये बघायचं आहे आणि जे लोक डिफेन्स मध्ये आहेत तर त्यांनी GCO SC मध्ये बघायचं आहे. सेम हेच वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी सुद्धा लागू होईल. डिफेन्स मध्ये असेल तर त्यांना डिफेन्स OBC बघा, डिफेन्स SC बघा, ST बघा, डिफेन्स जनरल बघा आणि डिफेन्स मध्ये नसेल तर सिव्हिलियन मध्ये आपली कुठली कॅटेगरी आहे हे बघायचं आणि या कॅटेगरीनुसार वेगवेगळं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे आणि म्हणूनच कमी मार्क्स असून सुद्धा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे का तर त्याच्या कॅटेगरी वेगवेगळ्या आहेत. त्याच्या लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. आम्ही ह्या सगळ्या PDF आमच्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकू. तुम्ही या ठिकाणी देखील या PDF बघू शकता किंवा तुम्ही इथं जाऊन सुद्धा त्या ओपन करू शकता. या पेजला आल्यानंतर आपल्याला तर रिझल्ट बघायचा आहे, इंटरव्ह्यू कॉल लेटर डाउनलोड करायचा तर आपण होम या ठिकाणी जाणार आहोत. होम या ठिकाणी गेल्यानंतर डाउनलोड कॉल लेटर फॉर द इंटरव्ह्यू इन द राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एक्झामिनेशन ही जी लिंक या ठिकाणी ब्लिंक होते ते आपल्याला क्लिक करायचं. ही लिंक ब्लिंक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं
पेज त्या ठिकाणी ओपन होणार आहे. इथं तुम्हाला तुमच्या मुलाचा रजिस्ट्रेशन आयडी, तुम्ही सेट केलेला पासवर्ड, कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं. मित्रांनो, ही स्टेज फार महत्वाची आहे. ज्या पालकांना माहिती आहे रजिस्ट्रेशन आयडी हे तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म वरती आहे, ते तुम्ही इथं फिलअप करू शकता. पासवर्ड माहिती आहे तुम्ही इथं फिलअप करू शकता, नेक्स्ट स्टेजला जाऊ शकता. परंतु ज्या पालकांना आपला रजिस्ट्रेशन आयडीच माहित नाही, मुलांचे डॉक्युमेंट हरवलेले आहेत, त्यांनी काय करायचं तर त्यांनी ही प्रोसेस करायची, फॉरगेट रजिस्ट्रेशन आयडी. या ठिकाणी तुम्ही ही प्रोसेस केल्यानंतर तुमच्या मोबाईलला ओटीपी येईल आणि तुमचे रजिस्ट्रेशन आयडीज वगैरे जनरेट होतील, तुम्हाला फर्दर प्रोसेस करता येईल. बऱ्याच लोकांना रजिस्ट्रेशन आयडी माहिती आहे परंतु पासवर्ड विसरलेला आहे. सो त्यांनी रजिस्ट्रेशन आयडी फिलअप करायच्या आधी रिसेट पासवर्ड हा ऑप्शन क्लिक करा आणि तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी पासवर्ड रिसेट करून घेऊ शकता. तोही तुमच्या मोबाईलला ओटीपी येईल, पासवर्ड रिसेट होईल, तयार झालेला नवीन पासवर्ड रजिस्ट्रेशन आयडी फिलअप करा, या ठिकाणी कॅप्चा फिलअप करा आणि नेक्स्ट प्रोसेस साठी तुम्ही जा, लॉग इन करा. आपण त्या ठिकाणी नेक्स्ट पेज वरती जाणार. आता सिक्युरिटी पर्पज साठी आपल्याला काही गोष्टी हाईड कराव्या लागतील. सो आपण डिरेक्टली या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर तुमचं पेज कसं दिसणार आहे या ठिकाणी जाऊया. तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन आयडी, पासवर्ड वगैरे कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला एंटर द टॅक्स ऍज अ डिस्प्लेड इन द इमेज कॅप्चा म्हणून टाका, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची तुमच्या मुलाची किंवा विद्यार्थ्याची माहिती यामध्ये दिसणार आहे. सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्लास 6, रजिस्ट्रेशन आयडी, ऍप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट्स नेम, हे सगळ्या गोष्टी तुम्ही कन्फर्म या ठिकाणी करू शकता. हे कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला मार्क्स किती पडलेले आहेत यासाठी मार्क ऑब्टेन इन रिटर्न हा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे. मार्क्स ऑब्टेन इन रिटर्न टेस्ट हे क्लिक केल्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइडला जाणार आहोत. जस्ट अ मिनिट. तर तुम्हाला अशा पद्धतीचा पुन्हा पेज दिसणार आहे. आता तुमचे मार्क्स इथं तर दिसत नाहीत. सो तुम्हाला सिलेक्ट हे बटन पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सो सिलेक्ट, जस्ट वेट, सिलेक्ट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा सिलेक्टच्या खाली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसून येईल आणि तुमचा क्लास दिसून येईल. हे कन्फर्म असेल तर तुम्ही इथं परत क्लिक करू शकता. तुम्हाला अशा पद्धतीचा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचे डिटेल मार्क्स सब्जेक्ट वाईज या ठिकाणी पाहता येतील. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी तुमचं क्लास चेक करू शकता, रोल नंबर, ऍप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट्स नेम या ठिकाणी आपण बघू शकतो, फादर्स नेम. सब्जेक्ट इंग्लिशला मार्क्स किती आहेत बघा, त्या ठिकाणी जनरल नॉलेजला मार्क्स किती आहेत बघा, इंटेलिजन्सला मार्क्स किती आहेत आणि मॅथमॅटिक्सला मार्क्स आउट ऑफ 50 किती आहेत हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला जे मार्क्स टॅली करायचे आहेत ते कसे टॅली करायचे आहेत तर तुम्हाला या मार्किंग सिस्टीम मध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट एक्सक्लूड करायचा. इंग्लिश हा सब्जेक्ट काय करायचा आहे, एक्सक्लूड करायचा आहे. सो तुम्ही जीके, इंटेलिजन्स आणि मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्टची ऍडिशन म्हणजे तुम्हाला आरएमएस ला पडलेले मार्क्स, हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. या 3 मेरिट मध्ये किंवा तुमच्या मार्कांमध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट पकडला ना, पण त्याच्यामध्ये पास होणं मात्र मॅन्डेटरी आहे. सो तुम्ही हे 3 सब्जेक्ट जीके, इंटेलिजन्स आणि मॅथमॅटिक्स याची ऍडिशन करा. हीच तुमच्या मार्कांची काय असेल, टोटल असेल, जे की तुम्हाला मगाशी आपण जे पीडीएफ बघितलेले होते कॅटेगरी वाईज शॉर्टलिस्टेड झालेल्या मुलांचे, तिथं देखील तुम्हाला तीच नावं किंवा अशा पद्धतीचं मेरिट किंवा कट ऑफ त्या ठिकाणी दिसणार आहे. हे मार्क्स बघितल्यानंतर तुम्ही काय करणार आहात की आता आपल्याला नक्की इंटरव्ह्यू साठी डाउनलोड लेटर, जस्ट वेट, मी इथं तुम्हाला दाखवून देतो. हा जो विद्यार्थी आहे ह्याचं सिलेक्शन झालंय का नाही हे कसं कळणार, तर आपली जी रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जायचं. तर या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे का, तर तो जीसीओ एससी कॅटेगरीचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता जीसीओ एससी कॅटेगरी, तर त्याचं बॉयचं मेरिट फार कमी आहे, 107च मेरिट आहे आणि या विद्यार्थ्याला देखील माझ्या माहितीप्रमाणे 107च मार्क्स आहे. सो आपण एकदा चेक करूया. ऍडिशन
35 प्लस 33 प्लस 39 ऍडिशन किती येते 107. म्हणजे या विद्यार्थ्याला त्याच्या कॅटेगरीला जेवढे इलिजिबल मार्क्स आहेत तेवढे बरोबर पडलेले आहेत आणि म्हणून या विद्यार्थ्याचं राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या नेक्स्ट स्टेप म्हणजेच इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालेलं आहे. म्हणून एक कॅटेगरी वाईज तुम्हाला हे बघणं फार गरजेचं आहे. सो तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात ती कॅटेगरी डिफेन्स मध्ये असाल तर तुम्ही जीसीओ बघणार आहात. तुम्ही डिफेन्स मध्ये ऑफिसर आहात तर ऑफिसर आणि रिस्पेक्टिव्ह तुमची जनरल ओबीसी एससी एसटी कॅटेगरी बघणार असाल आणि तुम्ही डिफेन्स मध्येही नाहीये किंवा ऑफिसर पण नाहीये तर तुम्ही सिव्हिलियन कॅटेगरीमध्ये आपली कास्ट किंवा जे काय असेल ते पाहणार आहात. तो तुमचा रिझल्ट असेल. कम्पॅरेटिव्हली जनरलचं जे मेरिट तुम्हाला दिसतंय ते हायर असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. जसं हे 6 स्टँडर्डचं आपण बघतोय अगदी सेम तसंच तुम्ही 9 स्टँडर्डचं देखील मेरिट अशाच पद्धतीनं पाहणार आहात. हे समजून घ्यायचं आहे. ओके. सो ह्या पीडीएफ देखील आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं तुमचे मार्क्स बघून झाल्यानंतर तुम्ही परत या पेजला येणार आहात आणि या ठिकाणी डाउनलोड कॉलेज म्हणजे आपण आता बघितलं की कट ऑफ एवढं मेरिट माझ्या कॅटेगरीच्या कट ऑफ एवढं मेरिट मिळालेलं आहे. म्हणजे मला आता कॉल लेटर पाहिजे. सो मी इथं क्लिक करेन डाउनलोड कॉल लेटर. डाउनलोड कॉल लेटर केल्यानंतर पुन्हा तसाच विंडो सिलेक्टला परत क्लिक करा. परत क्लिक केल्यानंतर जर तुमचं कॉल लेटर जनरेट झाला असेल, बघा मी काय म्हणतोय, जर तुमचं कॉल लेटर जनरेट झाला असेल तर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी पुन्हा अशा पद्धतीने खाली येणार आहे. त्याला पुन्हा क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला कॉल लेटर आलेला असेल सबमिट करा आणि तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचं या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यूचं कॉल लेटर दिसणार आहे. या ठिकाणी सिक्युरिटी पर्पज साठी आपण बऱ्याचशा गोष्टी हाईड केलेल्या आहेत, हे थोडंसं समजून घ्या. मात्र इथं बघायचं आहे काय तर तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी दिसते जीसीओ अँड वार बॉयज एससी या कॅटेगरी मधून हे नॉमिनेशन झालेलं आहे आणि सिलेक्शन झालेलं आहे. इंटरव्ह्यू व्हेन्यू फार महत्वाचा आहे मित्रांनो. तुमचा इंटरव्ह्यू कुठे आहे बघा, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेंगलुरू या ठिकाणी या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू आहे. तर तुमचंही इंटरव्ह्यूचं कॉल लेटर लवकरात लवकर काढून घ्या. इंटरव्ह्यू कधी आहे बघा, 25 ला इंटरव्ह्यू आहेत, फार दिवस कमी राहिलेले आहेत. सो इंटरव्ह्यूची प्रिपरेशन केली पाहिजे. यासाठी देखील तुम्ही आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा क्लास जॉईन करू शकता. आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूला सगळी मदत करू. रिपोर्टिंग टायमिंग त्याच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे. सो इंटरव्ह्यू कसा असतो किंवा काय असतं ह्याच्यासाठी देखील आपण अजून एक वेगळा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत. तुर्तास आपल्या मुलाचं सिलेक्शन झालंय की नाही आणि झालं असेल तर कॉल लेटर कसं डाउनलोड करायचं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला होता. तर अशा पद्धतीने हे कॉल लेटर तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्या खाली तुम्हाला माहिती दिलेली आहे, ती इंटरव्ह्यू बद्दलची माहिती आहे, ती देखील तुम्ही बारकाईनं बघून घ्या आणि त्यानुसार इंटरव्ह्यू साठी प्रोसेस किंवा प्रक्रिया करून घ्या. तुम्हाला आजची माहिती महत्वाची वाटली असेल आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि या आणि अशाच व्हिडिओ घेऊन पुन्हा आपण महत्वाच्या अशा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असेल किंवा सैनिक स्कूल असेल याची महत्वाची माहिती घेऊन पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर येऊ. तुर्तास धन्यवाद.